नमस्कार मित्रांनो, ध्रुवीज डेली ब्लॉग्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा ब्लॉग सर्वांसाठी स्पेशल होणार आहे. आज ध्रुवी तर आपल्यासोबत आहेच, पण त्याच्या व्यतिरिक्त आज ध्रुवीची मम्मीसुद्धा आपल्याला काही दाखवणार आहे. बघा बघा, आता मस्ती बघा, मस्ती बघा काय चाललं आहे. चला बघा, अशी मस्ती असते दिवसभर, मस्ती दिवस. जन्माष्टमी उद्या आहे आणि बघा ध्रुवीने आजच जन्माष्टमीची टी शर्ट घातलेली आहे. बाबू दही अंडी पडायला जायची आहे ना. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये त्याला आणखी एक स्पेशल गोष्ट भेटणार आहे. उद्या ध्रुवीची आत्तू एक स्पेशल केक बनवणार आहे ध्रुवीसाठी. बाबू मजा चालली आहे, तिची मजा चालली आहे. फक्त तिला तिचे अंकल दिसल्यात ना. आता बघा, फक्त बघा बघा, आता उतरायची तिची टेक्निक बघा. आता इथनं तर आजच्या स्पेशल ब्लॉगमध्ये मी म्हटलं होतं ना, आणखी एक स्पेशल गोष्ट आहे. ती म्हणजे ध्रुवीची मम्मी आज त्यांच्या पद्धतीने आपल्याला आज मटणाची रेसिपी बनवून दाखवणार आहे. तर ही ध्रुवीची मम्मी मजा करते आणि ही ध्रुवी काय करणार आहे आज. काय काय करायचं. हो 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 हो, मटण खाणार आहे आज ध्रुवी, मटण खाणार आहे. गेली मम्मी लपते नसती. आता थोड्या वेळाने आपण मम्मीकडूनच बघणार आहोत मम्मीच्या व्हिडिओमध्ये की कसं ती जेवण बनवते. आज ध्रुवीसाठी स्पेशल आगरी पद्धतीने बनवणार आहे ना मम्मी. हो. आणखी एक ध्रुवीची आणखी एक गोष्ट आहे. ध्रुवी आता उतरायला खूप छान शिकली आहे. तर बघा आता मजा. हां हां, उतरली. चला टकलू, चला. तिला अंकल दिसलात ना आज तिच्या, म्हणून ती खूप कावरी बावरी झाली. रोज कोण ना कोण तिला घ्यायला येतच. आता अंकल बरोबर ती जाणार बाहेर. चालला तू. हां चला. तर आता पुढे बघूया ध्रुवीच्या मम्मीकडून आपण रेसिपी मटणाची. तर ध्रुवीला आता अंकल न्यायला आला. तर ध्रुवी जा, टाटा. अंकल चालला बघा. हां चालला अंकल. हां चालली ध्रुवी, चालली तिच्या अंकल बरोबर. टाटा टाटा. तर ध्रुवी चालले. आता आपण तिच्या मम्मीकडे जाऊया. चला. तर ध्रुवीची मम्मी आज काय बनवणार आहे. मटण, आगरी पद्धतीचं मटण बनवणार आहे. हां, आगरी पद्धतीचं मटण बघूया तिने काय काय घेतलं मटण बनवायला. दोन मोठे आकाराचे कांदे घेतलेले आहेत बारीक चिरून. 2 टोमॅटो घेतलेला आहे. 2 घेतले त्याच्यातून अर्धा मी साईडला ठेवलेला आहे. आणि दीड टोमॅटो घेतलेला आहे, छोटा आणि एक मोठा. हा आहे हिरवा वाटण, आला लसूण आणि कोथिंबिरी त्याच्याने आणि हिरवी मिरची. हे 4 साहित्याने बनवलेलं आहे, बारीक घेतलेले बनवून. हा खोबरा आहे, भाजून खोबरा, कांदा आणि लसूण आणि थोडा जिरा घेतलेला आहे. हे मसाले बघा, हे आपले घरगुती मसाले आहेत. हा आगरी कोळी मसाला आहे. हळद, हा आगरी कोळी मसाला हा म्हणजे स्पेशलिस्ट आहे. हा 2.5 चमचा घेतलेला आहे. 1 चमचा हळद घेतलेला आहे, 1 चमचा धने पावडर घेतलेला आहे, 1 चमचा आमचा सिक्रेट मसाला आहे, तो आम्ही सांगत नाही. आणि हा गरम मसाला आहे. गरम मसाला आणि तो फिका मसाला बघतो मिक्स आहे. आणि चवीनुसार आपण मीठ घेतलेलं आहे. आणि हा आहे त्या तेल आहे, आपण जेवढं लागतं तेवढं आपण घेऊ. मटण आहे आपण बॉईल केलेला. अरे वा. तर आता मस्त ध्रुवीची मम्मी आपल्याला आगरी पद्धतीने मटण बनवून दाखवणार आहे. तर सुरू करूया. पहिला काय घेणार. पहिला आम्ही तेल टाकणार आहे त्याच्यात. आम्ही अर्धा किलो मटण आणलेलं आहे. त्याच्यात आता तशी पण आम्ही घरात 3च लोक असतो, तर अर्धा किलो पण आम्हाला खूप होतं. आहे. मी 3-4 पळे मी तेल टाकलेलं आहे. बघू शकता तुम्ही. तुमच्यावर आहे, तुम्हाला जेवढा लागते तेवढा घेऊ शकता. आता मी ते त्याच्यात टाकणार आहे कांदा. आणि पाणी पण मी गरम करून ठेवलेलं आहे याच्यात, ते टाकतो. ते ॲड करू शकता तुम्ही. जरा खडखडीत टाकणार आहे. ते कांदा थोडा मऊ होण्यासाठी आपण थोडं म्हणजे थोडाच मीठ टाकूया. थोडा जास्त नाही टाकायचं, कारण आपण मीठ मटणमध्ये पण मी ॲड केलेलं आहे मीठ थोडा. आणि आता मसाल्यामध्ये पण मी घेतलेलं आहे. तुम्हाला आता काही आवश्यकता नाही आहे.
टॅमॅटो आणि कांदा थोडा झाकून 5 मिनिटासाठी वाफवून घेऊया. मग आता 5 मिनिटानंतर परत हो मग आपण खोडून बघू ना थोडा मऊ झाला का आपण- तोपर्यंत ध्रुवी आपली येतेच. हां तर मला वाटतं झाला असेल कांदा ना हो, गरम. हो. बघूया. बघा चांगलं शिजलंय मस्त म्हणजे मऊ झालेला आहे बघा तुम्ही बघू शकता हे बघा. आणि त्याला अजून म्हणजे तेल सुटलेलं आहे भरपूर बघू शकता तुम्ही. आता आपण त्याच्यात ॲड करूया हा हिरवं वाटण वाटलेलं होतं ना आपण ते त्याच्यात टाकू. ते पण जरा थोडं ग्रीन ग्रीन होईपर्यंत म्हणजे कांद्याला लागेपर्यंत आपण परतून घेऊया. माझे लेग पण बाहेर आलेले आहे. आणि आपली ध्रुवी आली आहे. कुठे आहे ध्रुवी? आली आणि ते बसली आहे ती मजा करत. ए ओय, ओय, ओय. सकू मम्मी काय करते? काहीतरी खाऊन आली ती तिकडून पाहुणी. हो मग हो बोलते बघा. काय काहीतरी खाऊन आले. आईच्या विचार लक्ष. आणि ध्रुवीची मम्मी आता काय? आता आपण मसाले घालणार. चाल. ते बघा मस्तपैकी आपण कांद्यासोबत त्याला चांगलं नटवून घेतलेलं आहे बघा. हे बघ बघू शकता तुम्ही कांदा आणि हिरवा वाटण पूर्णपणे मिक्स झालेला आहे त्याच्यात. तर आता मी त्याच्यात टाकणार आहे मसाले टाकणार आहे सर्व. ग्रेव्हीचा तो भारी सुटला. पुढची गोष्ट तर अजून बाकी आहे. तर ग्रेव्हीचा तो वास भारीच सुटलेला आहे. मम्मी ध्रुवीची मम्मी हा मी लाडाने तिला मम्मी बोलते पण ध्रुवीची मम्मी. आता यापुढे काय करायचं? आता वाट आता बघायची मी का? नाही हा फक्त 1 मिनिटासाठी मी त्याला झाकून ठेवणार कारण तर तेल सुटला पाहिजे साईड. मसाला थोडा शिजून द्यायचा आपण. चालेल. त्याच्यानंतर आपण मटण त्याच्यात टाकणार आहोत. मसाल्याला तेल कसं सुटलंय तुम्हाला मी दाखवते. हो हे बघा साईडला पूर्ण हे बघा तेल आलेलं हे बघा बघितलं. आणि मसाला पण आपला सॉफ्ट झालाय बघा. ग्रेव्ही पूर्ण ग्रेव्ही ना सॉफ्ट झाली. तुम्ही अशी पण खाऊ शकता भाकरीसोबत किंवा चपातीसोबत. जे म्हणजे बोलतात ना कांदा टोमॅटोची चटणी तशी ती झालेली आहे बघा. बघू शकता तुम्ही. आणि हे बघा मी बॉईल केलेलं पाणी वेगळं काढलेलं आहे आणि मटण वेगळं काढलं आहे. मटणामध्ये तुम्ही आता बोलत असाल ताईंनी गरम मसाला टाकले नाही खडे मसाले पण मी बॉईल करताना मी ॲड केले होते त्याच्यामुळे मी त्याच्यात टाकले नाही. कारण तर आपला घरगुती मसाला जो आहे ना तो खूप तिखट आहे त्याच्यामुळं नाही मी टाकलं ते. कारण ॲक्च्युली मी त्याच्यात टाकलं होतं ना बॉईल करताना त्याच्यामुळं नाही मी टाकलं. आता बघा हे आपण वाटण टाकत आहोत खोबऱ्या कांद्याचं वाटण टाकतो. आता यापुढे काय करायचं? आता त्याच्यात मटण टाकायचं आपल्याला. मटण तर रेडीच आहे. मसाल्यामध्ये आपल्याला मग मटण म्हणजे मी जास्त शिजवलं नाही कारण तर काय त्याच्यात बटर टाकलं तरी पण शिजू शकते तो. मी वाटण टाकलं आणि ते कशामुळे टाकते मी बोलत असेल ताईने आता का टाकलं पहिलं अगोदरच का टाकलं कारण तर वाटण आहे ना तो आपण जरा शिजवून घेतला ना तर त्याला टेस्ट अजून चांगली येते त्याच्यामुळे मी टाकलं आहे बघा. आता आपण त्याच्यात ना मटण ॲड करून टाकणार होतं बघा तुम्ही बघू शकता. तो गॅस आपण आता फास्ट करूया चांगला मसाल्यामध्ये बघा पूर्ण म्हणजे मसाला पूर्ण लागलेला आहे बघा मटणाला. बघा समोर पूर्ण लागलेलं बघा बघू शकता. हा पाणी आहे हा मग अशी गरम म्हणजे केलं तो. सूपच आहे तुम्ही बोलाल ना आता असं पण पिऊ शकता तुम्ही. हे मग मला एक वाटी आणि सूप बोलता ना कसं आहे हा पिऊ शकता तुम्ही.
मी माझ्या लेकीला दिला असता पण त्याच्यात गरम मसाला टाकलेला म्हणून मी नाही दिला तिला. आणि लेक ती तशी जरा पण खूप छोटी मस्ती आहे करते, ना, तुम्हाला माहिती आहे त्याच्यामुळे ती. मी नाही देत. तिने आता जर बघितला तर इथं लगेच धावत म्हणजे आता हा आपण- हट्ट करेल का ती जाणार नाही इथून. हो. तिला मम्मी दिसली का मग तिला मम्मीच लागते. आपण हा पूर्ण पण टाकलाय. जर लागलं तर मी गरम करून ठेवलेलं आहे साईडला, लागलं तर ते पण मी ऍड करू शकतो. असं काही ठीक आहे, आता किती टाइम लागला? आता अर्धा तास. मी बटाटे पण आता घेतलेले आहेत, तुम्हाला दाखवली नाही बटाटे. लक्षात मी बारीक करून धुवून चांगली फ्रेश, म्हणजे आत्ताच मार्केटमधून घेऊन आले होते आम्ही बटाटे. ते आता मी त्याच्यात ॲड करतो. म्हणजे आपण कसं बटाटा शिजला मग मटण शिजतो. त्यांना मी मागाशी मटण बॉईल करून चांगलं घेतलेलं आहे, त्याच्यामुळे आता आपल्याला प्रॉब्लेम नाही. बटाटे मी 2 बटाटे घेतलेले आहेत, त्याचे एका बटाट्याचे 4 तुकडे घेतले. आम्ही बटाटे लवर आहोत, दुसरं काही नाही. मला बटाटा भरपूर आवडतो, कुठल्या पण भाजीतून बटाटा हा, बटाटा एक आहे कुठली भाजी आमच्या असो घरात तर आम्हाला आणि आगरी लोकांना माहीतच बटाटा आहे. लागतंय. काय? आगरी लोकांना तर माहितीच आहे बटाटा भाजीत कुठलीही भाजी झाली बटाटा फेमस. आणि आता या काय? हा थोडा वाटणाचं पाणी राहिला होता, तो आपण टाकूया त्याच्यात. वेस्ट नाही पण म्हणजे कुठली आपल्या- गोष्ट वेस्ट नाही करत waste आपण. नाही आपण घालत, कधीच नाही. आपण तर आता अर्ध्या तासाने बघू कसा होतंय. ते बटाटा झाला आता. ते बघा आता म्हणजे आता तेल पण सुटत चाललंय. पण मी काश्मीरी मसाला का टाकला नाही तुम्हाला सांगतो. मी काश्मीरी मसाला म्हणजे तुम्हाला आवडत तुम्ही टाकू शकता, मी का टाकत नाही. माझा मसाला लाल पण आहे आणि तिखट पण आहे आणि चवीला पण आहे, त्याच्यामुळे मी काश्मीरी मसाला टाकला नाही. तो आता तुम्हाला दिसतो तसा, पण झाल्यावर त्याचा कलर ना काश्मीरी मसाल्यासारखाच दिसणार तुम्हाला. ठीक आहे, आपण अर्ध्या तासाने बघूच या कसा होतं ते. बाय. हे बघा डायरेक्टली सामान घेऊनच आलं त्याला. छोटी तू काय आणले? काय नाही आणलं केला? हां, ही ध्रुवीची मोठी दिदी मायरा, तुम्हाला काल सांगितलं. आणि छोटी दिदी तिची कायरा. आणि ही आता ध्रुवी त्यांच्याबरोबर खेळत राहील. हे घ्या. खेळायचं आहे ना आता. 3 बहिणी आता बसलेल्या आहेत खेळायला. हां ध्रुवी, तर आता खेळ चालू झालेले आहेत. उद्या दहीहंडी मी सांगितलेलं ना, दहीहंडीची तयारी चालली आहे ध्रुवीची. जेवायला कोण कोण येणार आहे? हां, आज मामीनी स्पेशल मटण बनवलेलं आहे. तर कोण कोण जेवायला आहे? जेवणार आहे? हां, तर आमच्याकडे आता 3 पाहुणे आलेली आहेत अजून. आज ध्रुवीचा मूड नाही वाटत आहे आज पण. ए बाबू काय झालं? तिचा मूडच नाही. तर जाऊ दे, आपण आता डायरेक्टली जेवणाची रेसिपी घेऊया. तिचा काय आज मूड नाही आहे खेळायचा. हे बघा कचरपट्टी घेऊन आलेली आहे. तर मला वाटतं आता मटण झालेलं आहे ना का? हो. बघूया आता आपण. नंतर आपल्याला अर्धा तास झालेला आहे हे आपला मस्त आणि पहिला आपण बॉईल करून घेतलेलं आहे. बघा हे बघा तरी आली का नाही बघा. काश्मीरी मसाला टाकायची काहीही गरज नाही. हे बघा, हो. बटाटा पूर्णपणे शिजलेला आहे बघा, बघू शकता तुम्ही. हे बघा पूर्ण फुटलाय बघा बटाटा. हे बघा मटण पण पूर्णपणे झालेलं आहे. त्याच्यावरनं कोथिंबीर टाकणार आहे. मी बारीक कट करून घेतलेली आहे बघा, बघू शकता. हे बघा सगळी छान पैकी. तर आपलं मटण तयार झालेलं आहे आणि थोड्या वेळात आपला मस्त ताट सजेल आणि तेव्हा पण मी तुम्हाला आपण दाखवणार जेवायला बसणार आहोत. ताट. हां,